श्लोक 155. श्रीराम दिसेना जनी त्याची शोधोनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्वे कोंदाटले ते कळेना. श्रीराम. सत्वस्तू ठेवा, सद्विचार ठेवा, हेच खरं रहस्य आहे. असं सदाचरण जगात सगळीकडं आणि आपल्या आत भरून राहिलं आहे. कोंदाटले याचा अर्थ सर्व ठिकाणी भरपूर भरून राहिलेलं आहे. पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला स्वतःला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, स्वावलंबी व्हायचं असेल, तर जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. बऱ्याच वेळा जे डोळ्यांना दिसतं ते तितकंसं खरं आणि महत्त्वाचं नसतं. म्हणजे आवश्यक असतं ते दिसत नाही. इंद्रियांच्या साह्यानं हा बोध घेता येतो. खरं तर परमेश्वराचं रूप चराचरात भरलेलं आहे. सर्व सृष्टीला त्याचा आधार आहे. पण इंद्रियांच्या प्राबल्यानं आपण ते जाणून घेत नाही. इंद्रियांना जे दिसतं तेच खरं मानायचं अशी सवय आपल्याला लागलेली असल्यामुळं इंद्रियांना आकलन न होणारी आत्मवस्तू शोधण्याच्या मागं आपण लागत नाही. आपल्याला घरातला प्रकाश आणि विजेचं बटण दिसतं, पण त्यामागची वीज दिसत नाही. आजकाल तर बऱ्याच वेळा त्याचं वायरिंग भिंतीच्या आतून केलेलं असल्यामुळं सकृतदर्शनी ते सुद्धा दिसत नाही. इमारत दिसते पण पाया दिसत नाही. नाटक चांगलं व्हायचं असेल तर प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, आवाज, पडदा या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव योग्य रीतीनं करावी लागते. आपण फक्त समोर असणारे कलाकार पाहतो. त्याच्या मागं इतक्या लोकांचे कष्ट नसतील तर हे नाटक यशस्वी होणार नाही. त्यासाठी सहज पाहिल्यानंतर जे दिसत नाही त्याचा शोध घ्या, असं समर्थ म्हणतात. पुढं ते सांगतात की माणसाला स्वतःचं कल्याण साधायचं असेल तर सुखाच्या राशी आणि सुखाचं गुप्त रहस्य हे परमेश्वर भक्तीत आहे. समाजात वावरताना आपला संबंध अनेक लोकांशी येतो. त्यातल्या काही लोकांचा संबंध तर रोजच येतो. त्यांचं आपल्याबरोबरचं वागणं, बोलणं कसं आहे याचा जर आपण अभ्यास केला तर वरवर पाहता आपला पगार वाढणं किंवा घराच्या क्षेत्रफळात वाढ होणं यासारखा फायदा होणार नाही. पण त्याच्याबरोबर व्यवहार करताना माझा व्यवहार आणि माझं जीवन नक्कीच सुखकर होईल. यासाठी वरवर पाहता जे दिसत नाही ते स्वभावातले दोष असतील किंवा एखादा चांगला गुण असेल तो सहज दिसणार नाही, पण तो अभ्यासानं मात्र दिसू शकेल. जगातल्या अनेक गोष्टी आपण इंद्रियाच्या साह्यानं पाहू किंवा दाखवू शकतो. उदाहरणार्थ मुठीत घेऊन आपण गहू, तांदूळ, ज्वारी अशा गोष्टी दाखवू शकतो, पण प्रकाश मुठीत घेऊन दाखवता येणार नाही. आपण समुद्रकाठी गेलो तर वाळू, शिंपले हे हातात घेऊन दाखवू शकू, पण समुद्र हातात घेऊन कसा दाखवणार? यासाठी समर्थ म्हणतात परमेश्वराचं रूप आणि खरं सुख या गोष्टी करी घेऊ जाता कदा आढळेना या स्वरूपातल्या आहेत. हा आनंद जागोजागी भरलेला आहे. या सृष्टीतल्या चराचराला त्या रूपानं व्यापलेलं आहे. पण सर्वसामान्य माणसाला हे कळत नाही, कारण खऱ्या सुखाचा शोध माणूस घेतच नाही. त्याच्याकडे योग्य दृष्टीनं पाहण्याची दृष्टी माणसाकडे नाही. समर्थ एका कवितेत म्हणतात, करी घेता नये टाकीता न जाये, ऐसे रूप आहे राघवाचे. राघवाचे रूप पाहता न दिसे, डोळा भरलेसे सर्व काळ. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांच्या शिवाय काही गोष्टी जाणता येतात, बुद्धीनं आजमावता येतात, पण याची कल्पना आपण करू शकत नाही. अध्यात्माची महती सांगणारी एक गोष्ट
कथेकरी बुवा सांगत असत. 1962मध्ये चीनबरोबर भारताचं युद्ध झालं. त्या युद्धात आपल्याकडं पर्वतावरून लढणारा सैनिकी फोर्स फारसा नसल्यामुळं किंवा त्यांना हवं तसं प्रशिक्षण न मिळालेलं असल्यामुळं आपल्याला माघार घ्यावी लागली. ही गोष्ट जाणून आपले त्यावेळचे पंतप्रधान माननीय लालबहादूर शास्त्री यांनी तसं सैनिक वाढवलं आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही वाढवल्या. या गोष्टीचं महत्त्व न कळल्यामुळं एकानं विचारलं की या गोष्टीचा मला काय उपयोग. त्याच्यावरती जाणकाराने उत्तर दिलं, हे केलं नाही तर याचा उपयोग विचारायला तू राहूच शकणार नाहीस. अर्थात तरीही त्या माणसाला त्याचा अर्थ कळला की नाही कोण जाणे. अशाच गोष्टी परमार्थ अभ्यासाच्या आहेत. परमार्थ आणि त्यापासून मिळणारा आनंद सगळीकडं ठासून भरलेला आहे, पण आपल्याला समजत नाही. माझ्या अंतःकरणात देखील तो भरलेला आहे. अध्यात्मज्ञान हे हातानं उचलून दाखवता येत नाही, तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये ते ओतप्रोत भरलेलं आहे. त्या परमात्म्याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक उपासना केली पाहिजे. त्याचा अनुभव घेण्यासाठी अहंतेचा त्याग केला पाहिजे. ज्याला हा परमात्मा जाणून घ्यायचा आहे त्याचा भाव ज्ञानामध्ये विलीन झाला पाहिजे आणि शुद्ध ज्ञान मिळवलं पाहिजे. परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झाल्यावरती ज्ञानी स्वतःच परमात्मा होतो. याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. देव पहाया गेलो तो देवची होऊन ठेलो. जय जय रघुवीर समर्थ. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. श्रीराम.